सुरभी, तुझा हा पहिला चित्रपट आहे. पार्श्वभूमी बघितली तर तू डेंटिस्ट आहे आणि थोडीशी राजकीय पार्श्वभूमी पण आहे. नेमकी लॉटरी लागली कशी? पहिला चित्रपट आणि तोही थेट महेश मांजरेकरांचा. लॉटरी लागली असंच म्हणायला लागेल. मी डेंटिस्ट्री करत असताना ग्रॅज्युएशन खूप एन्जॉय केलं मनापासून. पोस्ट ग्रॅज्युएशनला गेली तेव्हा मला कळालं की म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन जे ऑफिसमध्ये बसून काम करू शकतात, मला त्यांच्याबद्दल खरंच खूप रिस्पेक्ट आहे, पण माझी ती पर्सनॅलिटी नाहीये की मी ऑफिसमध्ये काम करू शकते. आय नीड टू बी ऑन द फील्ड आणि लोकांमध्ये जाऊन काम करणं. आणि त्याच्यात पण आहे ना, कलाक्षेत्राची मला आवड माझ्या आईच्या वडिलांच्या साईडून मला वाटतं आली. माझ्या जन्माच्या आधी माझ्या आजोबांनी म्हणजे डॅडी देशमुख यांनी 2 पिक्चर प्रोड्यूस केले होते. आता ह्याच्यातलं मला काहीच माहित नव्हतं. मला फक्त ते अवॉर्ड्स आजोळी गेल्यावर दिसायचे आणि कोणी नसताना मी ते अवॉर्ड्स घेऊन थँक्यू स्पीच वगैरे द्यायची, जे की मी कधीच माझ्या घरी येऊन सांगितलं नाही, कारण की माझं तेवढं डेअरिंगच झालं नाही. इकडे पूर्ण राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे हे बोलण्याचं कधी धाडसच झालं नाही. जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की मला नाही वाटत मी हे करू शकते ॲज अ प्रोफेशन. त्यांना तो एक धक्काच होता की ही अचानक असं सांगतेय, ऑल द वाईल शी वॉन्टेड टू डू दिस. तर तेव्हा आमचं एक बार्टर झालं की तुम्ही मला एक पिक्चर करू द्या आणि मी माझी डिग्री पूर्ण करते. आणि मी अनुपम खेर ऍक्टिंग स्कूलला ऍडमिशन घेतली. तिथे माझा कोर्स पूर्ण झाला आणि मी स्वतःला 1 वर्ष दिलेलं की आपल्याला 1 वर्षात एखादी फिल्म आली तर आपण ह्याच्यात कंटिन्यू करू, नाहीतर आय हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. आणि लकीली महेश सरांनी मला एक दुसऱ्या पिक्चरची ऑडिशन दिलेली, त्यात स्पॉट केलं आणि सरांचा फोन आला की माझ्याकडे अशी अशी स्क्रिप्ट आहे आणि हा रोल तू करती आहेस. तो दुसरा पिक्चर होता देऊळ बंद, जे आज पहिल्यांदा काश्मीरने सांगितलं, मी कधी सांगितलं नव्हतं. एकदम फोन आल्यावर विश्वास बसला की असं वाटलं कोणीतरी गंमत करतंय? मला प्रवीण दादांनी आधी फोन करून सांगितलेलं की तुला महेश सरांचा फोन येणार आहे आणि मी अजून प्रिपेअर होत होती की महेश सर मला फोन करणार आहे. फोन ठेवला फोन आला की मी महेश मांजरेकर बोलतोय, मी पुण्याला येतोय 2 दिवसांनी, आपण भेटूयात, मी तुला स्क्रिप्ट ऐकवतो आणि माझं फिक्स झालंय की तू हे करतेस, तू ऐक आता. त्यानंतर आम्ही 3घच होतो, मी महेश सर आणि कश्मीर. आणि सरांनी सांगितल्यावर पण मी अशी होती की सर आर यू शुअर, म्हणजे तुम्ही एकदा घ्या ऑडिशन किंवा आपण थोडे वर्कशॉप्स करू. सरांनी मला स्लोवेनियाला जाईपर्यंत एकही वर्कशॉप करून घेतलं नाही. स्क्रिप्ट तर दिलीच नाही, कारण की सरांचं होतं की जर मी तुला स्क्रिप्ट दिली तर तू तुझं काहीतरी डोक्यात तयार करून येशील जे मला नकोय. आय वॉन्ट यू लाईक अ क्लीन स्लेट, मी ते करवून घेईल. आणि सरांनी एक्झॅक्टली ते करवून घेतलं. ओके, तर हा झाला महेश सरांसोबतचा अनुभव. या दोघांना तू पडद्यावर बऱ्याचदा बघितलं असेल, कामही पहिल्यांदा केलं असेल ना सोबत. कसा होता या दोघांसोबतचा अनुभव? असं काय यांनी केलं का की आम्ही सिनियर आहोत, ही कोण नवीन ऍक्ट्रेस आली आहे? त्यांनी मला सांगायचीच गरज नाहीये की नीट बोल, कारण की ते दोघं पण खूप छान होते. कश्मीरला मी आधी देऊळबंदच्या लुक टेस्टला आमचं एक फोटोशूट आधी झालेलं होतं आणि मी त्याला ओळख झाली होती, आमची फ्रेंडशिप नव्हती झाली पण ओळख झाली होती. मृण्मयीनी म्हणजे असं बॅरियर एकदम ब्रेक केलेलं, आमच्यामध्ये काही राहिलंच नव्हतं. आम्ही जेव्हा फोटोग्राफसाठी भेटलो होतो तेव्हाच ती अशी होती की हे बघ, मी तुझ्याशी अधिकारानेच वागणार आहे आणि मी तुला 4 गोष्टी सांगणार आहे, ते तू ऐकायच्यास. आणि आय वाज लाईक ओके. ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी. शूटिंगच्या सुरुवातीपासूनच गट्टी जमली. हा एकदम. तिने फ्लाईट मध्ये असा माझा खांदा वगैरे ओढला की मी तुझ्या खांद्यावर झोपणार आहे, तुला झोप आली तर तू पण झोपू शकतेस. सो ते हा, त्यामुळे ती अशी मस्त मोठ्या बहिणीसारखी होती आणि कश्मीरने मला खूप कम्फर्टेबल ठेवलं थ्रू आउट. मला एकदम भीती वाटली की आता ती मोठ्या बहिणीसारखी, हाही मोठ्या पिक्चरचं नावच बदलावं लागलं. नाही, कश्मीर खूप कम्फर्टेबल करायचं काम करायचं, म्हणजे तो खरा कृष्णासारखाच होता. एक राधा एक द्रौपदी.